मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी इथल्या पत्रकार परिषदेत जात पडताळणी समित्यांकडून कुणबी जात वैधता प्रमाणपत्रांचे अर्ज फेटाळले जात असल्याचा आरोप केला। या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने मराठवाड्यातील जात पडताळणी समित्यांची अधिकृत आकडेवारी तपासली आणि या आकडेवारीतून एक वेगळंच चित्र समोर आले। 31 जुलै 2024 पर्यंत मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमधून 20,143 अर्ज जात पडताळणी समित्यांकडे दाखल झाले। त्यापैकी 15,597 अर्जदारांना कुणबी जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले। विशेष म्हणजे केवळ 61 अर्जच अवैध ठरले असून त्यांचे प्रमाण अवघ 0.30% आहे, तर 2,528 अर्ज अद्याप प्रलंबित आहेत। सर्वाधिक अर्ज आणि सर्वाधिक वैधता प्रमाणपत्र बीड जिल्ह्यामध्ये देण्यात आलेली आहेत, तर अर्जांची संख्या कमी असली तरी नांदेडमध्ये अवैध अर्जांचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याचं या आकडेवारीतून दिसून येत आहे। म्हणजेच अर्ज मोठ्या प्रमाणात फेटाळले जात असल्याच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील अधिकृत आकडेवारी वेगळंच चित्र मांडते। बहुतांश अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळालं असून फेटाळण्याचं प्रमाण अत्यल्प आहे। कुठल्याही मंत्र्यांना, कुठल्याही आमदारांना, राजकीय लोकांना या कमिटीमध्ये दखलंदाज करता येत नाही किंवा त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीने हस्तक्षेप करता येत नाही। जर आपण आकडेवारी बघितली तर 1% कमी आकडेवारी आहे। एकंदरीत जे प्रमाणपत्र निर्गमित झाले आहे किंवा त्यांची व्हॅलिडिटी झाली आहे 1% पेक्षा कमी आहे।